इंद्रायणी चौकात दहशतीचा डाव उधळला. गावठी पिस्टलसह फिरणारा अट्टल गुन्हेगार सचिन गायकवाड चंदनजीरा पोलिसांच्या जाळ्यात. आज दिनांक 3 रोजी बुधवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराला चंदनजीरा पोलिसांनी धाडसी कारवाई करत अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे 40,000 रुपये किमतीचे गावठी पिस्टल, कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन कैलास गायकवाड राहणार चंदनजीरा जालना हा शहरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, मारामारी, लूटमार यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो एका गुन्हेगारी टोळीचा प्रमुख म्हणूनही ओळखला जातो. दिनांक 2 जून 2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चंदनजीरा येथील इंद्रायणी चौकात सचिन गायकवाड हा घातपात करण्याच्या उद्देशाने तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी गावठी पिस्टलसह फिरत असल्याची गोपनीय माहिती चंदनजीरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी स्वतः पथकासह घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. पोलिसांनी इंद्रायणी चौक परिसरातील संशयित हालचाली करणाऱ्या सचिन गायकवाडला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सिल्वर रंगाचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र कायदा आर्म्स ऍक्ट कलम 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टाळल्याचं बोललं जात आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने करतायत. चंदनजीरा पोलिसांच्या या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांचा वचक कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. सदर कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, राजेंद्र पवार, साई पवार, अभिजित वायको, सागर खैरे यांनी केली आहे. काल रात्री एक गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक चंदनजीरा श्री पवार साहेब यांना मिळाली. त्यामध्ये सचिन कैलास गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आमच्याकडचा आणि तो चंदनजीरा परिसरामध्ये इंद्रायणी हॉटेल चौकामध्ये पिस्टलसह असल्याची माहिती मिळाली होती त्यांना. त्या माहितीवरून त्यांनी टीम रवाना केली आणि त्याला आपण ताब्यात घेतलं. तर त्याच्याकडे एक आपल्याला अग्निशस्त्र आणि एक जिवंत काडतूस मिळून आलेला आहे. हा आरोपी आमच्याकडे रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. दरोडा, जबरी चोरी अशा अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. मोकासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. कुठला तरी मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने, दहशत पसरवण्याच्या उद्देशाने तो इथं आले होता अशी आम्हाला माहिती होती. आम्ही त्याला वेळीच अटक केलेली आहे आणि संभाव्य गुन्ह्याचा प्रकारे आम्ही त्याला टाळलेला आहे, प्रिव्हेंट केलेला आहे, प्रतिबंध केलेला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा तंगे, राजू पवार, साई पवार, अभिजित वायकोस आणि सागर खैरे यांच्या पथकाने केलेली आहे. हे वेपन कुठून आणलेलं होतं आणि त्याचा नेमका वापर कशासाठी करायचा होता, का एखादा गुन्ह्याचा कट होता का, त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत. आणि अजून त्याच्याकडे काय आहेत का, त्यांनी कोणाला काही वेपन्स दिलेले आहेत का, याबाबत आम्ही तपास करत आहोत.